मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 9,500च्या भावावर तूर विकावी की मग थांबावं? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 9,500च्या भावावर तूर विकावी अथवा थांबावं? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 9,500च्या भावावर तूर विकावी की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 9,500च्या भावावर तूर विकावी की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे, देशाची वर्षाची एकूण गरज व यंदाचं देशातील उत्पादन व होणारी आयात यांचा सहसंबंध कसा आहे, या सर्वांचा एकत्रित विचार केला तर भविष्यात देशामध्ये तुरीची बाजारभाव पातळी काय राहणार हे प्रथम बघणं गरजेचं आहे। सध्याच्या बाजारभावाचा विचार केला तर देशामध्ये तुरीचा बाजारभाव हा 9,000 ते 9,500च्या दरम्यान दिसत आहे। जर मागणी पुरवठ्याचा विचार केला तर यंदाच्या वर्षी देशामध्ये तुरीचं उत्पादन घटले, गेल्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नाही। या वर्षी तुरीचं उत्पादन 30 लाख टनांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता, जागतिक बाजारातून जास्तीत जास्त आपण 10 लाख टन तूर आयात करू शकतो, कारण याच्यापेक्षा जास्त उत्पादन होतच नाही। हे झालं 30 आणि 10 40 लाख टन, देशाला पाहिजे दरवर्षी 46 लाख टन तूर, म्हणजे आपल्याला 46 लाख टन मधून 40 लाख टन वजा केलं तर 6 लाख टन तूर आणखीन पाहिजे, जी की 100% मिळू शकत नाही। आणि आपली भिस्त होती हरभऱ्यावर, पण हरभऱ्याचं पण उत्पादन घटणार आहे, यामुळे भविष्यात तुरीच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते आणि तूर 12,000च्याही वर पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको, या ठिकाणी असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग तुरीची विक्री 9,500च्या भावावर करावी अथवा करू नये, तर माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही तुरीची विक्री करण्याच्या सध्या भानगडीत पडू नका। फारच पैशाची गरज असेल तर 25-30% तूर विका, पण भविष्यात तुरीचा बाजारभाव वाढणार हे मात्र 100% खरं, म्हणून टप्प्याटप्प्यानं तुरीची विक्री करा, तरच होईल आपल्या या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार तुरीचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।